माझा मूड खराब झाला होता, पण मी चेंज केला. आमच्या अजय डॉट शिल्पा यांचा लाईव्ह चालू होता. मी त्यांच्या लाईव्हवर गेलो. माझा लाईव्ह बंद केला. मी त्यांच्या लाईव्हवर गेलो. त्यांचा लाईव्ह पाहिला, जेवलो आणि परत मी माझा लाईव्ह चालू केला मित्र. कारण त्यांनी बऱ्याच दिवसांनी लाईव्ह घेतला होता म्हणून मी गेलो होतो. हो बघा, मूड चेंज झाला. हो. हो, तुम्हाला फास्ट कमेंट वाचता येत नाही माहिती आहे. एन के एन के क्वीन ताई, तुम्हाला मी बघितले. तुम्ही फार तुम्ही त्या दिवशी मी लाईव्हवर आलो होतो. मी तुमच्याबद्दल बोलत नाही, स्लो वाचा तुम्ही. मी तुम्हाला नाही म्हणत ताई. तुम्हाला नाही म्हणत, मी जनरल ते दुसरं बोललो की तुम्हाला तुमचं शिक्षण आहे, तुम्ही हळूहळू वाचा, मला मान्य आहे. तुम्ही त्या दिवशी स्टोरी सांगितली, तुम्ही फार कष्ट केलेले आहे, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलेलं आहे. तुम्ही जास्त शिकलेले नाहीत, पण तुमची मुलं शिकवलेली आहेत. तसंच आमच्या आई वडिलांनी केलेलं. आमचे आई वडील पण दुसरी शिकले होते, पण आमच्या आई वडिलांनी आमच्या मुलांना म्हणजे त्यांच्या मुलांना म्हणजे आम्हाला शिकवलं. माझे पण एक बहीण, 3 भाऊ आहेत. आम्ही आम्ही सगळे मोठे शिकलेल्या पोस्टवर आहेत. आम्ही पण आमच्या मुलांना शिकवलेलं आहे. हो, आमची आई फक्त दुसरी शिकलेली होती, वडील 4थी. एन के क्वीन ताई, तुम्ही पण तरी पण मेसेज वाचतात, खूप बरं. अजून आमच्या एक संघर्ष ताई आहेत, त्या तर हँडिकॅप आहेत, त्यांना पण मेसेज वाचतात, तरी पण त्या हळूहळू मेसेज वाचतात. त्या दिवशी त्यांना सांगितलं की ताईंना सिलेक्टेड मेसेज टाका. हो, आमच्या त्या संघर्ष ताई आहे, जीवन संघर्ष संघर्ष जीवनाचा सीमाताई आहेत. एन के क्वीन म्हणतात, काका मला मला फास्ट कमेंट. हो हो हो, तुमच्याबद्दल नाही बोलत ताई, तुम्हाला बोलत मी प्रोत्साहन करतो. उलट तुम्ही वाचता हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला फास्ट वाचता येत नाही हे नाही, हे जाऊ द्या बाजूला. तुम्ही कमेंट वाचतात हे महत्त्वाचं आहे मित्र. हो, स्पर्धेमध्ये पहिला नंबर आला म्हणून असं पाहिजे नाही. स्पर्धेमध्ये भाग घेणं महत्त्वाचं आहे. हो, परीक्षामध्ये नापास झालो तरी चालेल, पण परीक्षा दिली पाहिजे. हो, एक अनुभव येतो, एक एक्सपिरियन्स होतो. तुम्ही आत्ता तुम्हाला वाचता येत नाही, हळूहळू तुम्हाला वाचता येईल. हो, कॉन्फिडन्स ठेवा मनामध्ये, पॉझिटिव्ह ठेवा. हो, तुम्हाला आज वाचता येत नाही. आता बऱ्याच जणांना यूट्यूबवर लाजत होते, आमच्या ताई बऱ्याच लाजत होते यूट्यूबवर. पण आता आमच्या ताई एकदम बिंदास्त लाईव्ह घेतात. हो, मी पण पहिला म्हणलं यूट्यूब चॅनल. मला एक जण आता काल मला संदेश सिन्हा म्हणून आहेत, ते टेक्सासवरून जॉईन झाले होते. काल माझा रात्रीचा लाईव्ह बघा, शेवटचा लाईव्ह रात्रीचा 1 तास लाईव्ह आहे. खूप सुंदर त्यांच्याशी गप्पा मारल्यात आणि त्यात माझी सगळी स्टोरी सांगितलेली आहे. रेकॉर्डेड लाईव्ह असं काल रात्रीचा सर्वात शेवटचा लाईव्ह आहे. हो, त्याच्यावर इडली सांबरचं चित्र आहे, या जेवाला म्हणून. हो, तो लाईव्ह पहा तुम्ही माझा. 1 तासाचा लाईव्ह आहे. तुम्हाला थोडा थोडा वेळ मिळाला तर पहा, मी फोर्स करत नाही. त्याच्यामध्ये मी शेवटी त्या संदेश सिन्हा आहे, त्यांच्याशी मी गप्पा मारल्यात आणि त्यांना मी माझा अनुभव सांगितलेला आहे. ते म्हणाले तुम्ही यूट्यूबवर कशा आला, तर कशा आला मी त्यांना सांगितलं आणि तोच अनुभव मी आज माझ्या रात्रीच्या 9च्या लाईव्हवर शेअर करेल. मी यूट्यूबवर कसा आलो. चला मेसेज वाचतो. काका थांबा, मी मेसेज. एन के क्वीन ताई, सॉरी, मी तुम्हाला बोलायच्या नादात तुमचे मेसेज गेले. काका मला फास्ट कमेंट वाचता येत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. काका अशाकडे लक्ष देऊ नका. अशी माणसं लई कपटी असतात. हो हो, आणि ते आता मुद्दामून यायला लागलेत मित्र. ते आमच्या बऱ्याच जणांना कळालं आणि मी मुद्दाम सांगतो मित्र. त्यांनी मागे मला त्रास दिला, परत आता त्रास देऊ नका. नाहीतर मला अख्खं महाराष्ट्र फिरायला वेळ लागत नाही. आणि ते कुठं राहतात, काय राहतात, हे मला सगळं माहिती आहे. पण आपण त्यातल्यात नाही आहे, आपल्याला तसं करायचं नाही आहे. आमच्या काकांना काही बोलू नका लाईव्हवरती. आमचे काका आमच्या वडिलांसारखे आहेत. हो हो, धन्यवाद एन के ताई. हो, आणि त्यांनी जर त्रास दिला ना, मी त्यांची नावं जाहीर करणार लाईव्हवर. हो, मग तमाशाच. हो, नाटक बिटक काय ना, डायरेक्ट तमाशा. त्रास देऊ नका मला. पण ते पण आत्ता लाईव्ह बघत असतील मला एक नंबर विनंती आहे, तुम्ही या, भेटा, हॅलो करा, पण काकांना त्रास देऊ नका आणि खोचक बोलू नका काकांना. सगळ्यांना कळलं आहे. काही पण प्रताप दादा परत तुमच्या लाईव्हवर पण ते आले होते. तुम्ही त्यांना विचारलं का हसता तुम्ही राजेश दादांवर का हसता, काय झालं हसायला. हो, मुद्दा म्हणून त्रास द्यायचा. मी कुणाला त्रास देतो का? मी कुणाच्या लाईव्हवर गेले की मी त्यांच्याकडे लक्ष पण देत नाहीत. आज आमचे त्या दादांच्या लाईव्हवर गेले होते सकाळी. ते कधी येत नाहीत लाईव्हवर. सकाळी ते लाईव्हवर आलते, मग मी लाईव्हवर आलो नाही. त्यांना माहिती आहे काका ह्या लाईव्हवर जातात, मग आपण मुद्दाम त्या लाईव्हवर जायचं. कुणाच्या लाईव्हवर जायला कुणाला पाबंदी नाही आहे, जावा तुम्ही. पण ओळख पाळख नसताना मुद्दामून जायचं आणि स्वतःची ओळख काढायची, त्याला अर्थ नाही. आता माझी बघा ना, मी कुणाची अशी स्वतःच ओळख काढत नाही. लोकांनी मला ओळखलेलं आहे. हो,
आपली किंमत आपण घालवायची, लोकांनी आपली किंमत केली पाहिजे मित्र. आपली किंमत आपण आपली घालवायची.